अभिमान नमस्कार. नमस्कार. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की विद्यार्थी शिक्षकाच्या अंगावर आले. एक काळ असा होता की विद्यार्थी शिक्षकाचं दर्शन घ्यायचे, आशीर्वाद घ्यायचे, हं, परंतु आज ते त्याच्या अंगावर चालून जायलेत. हं, विध्वंसक प्रवृत्ती त्यांच्यामध्ये येते. हं, शिक्षक आपला शत्रू त्यांना वाटतोय. हं. काय कारण आहे बरं ह्याचं? हा काळाचा महिमा आहे. कारण काय झालेलं आहे, की संस्कार ज्याला आपण म्हणतो ना, ते राहिलेलं नाही. आणि पूर्वी कसं होतं, की लहान मुलगं जर दिसलं का नाही, तर ते कसं बोलतं, याच्यावरून त्याच्या आई-वडिलांचे संस्कार काय, हे बघितलं जायचं. किंवा एखादी महिला बाहेर पडल्यानंतर ज्या काही आपल्या पारंपरिक राहणीमानाचं संकेत होते, त्याच्यावरून त्या घराची परिस्थिती, त्या कुळाची परिस्थिती किंवा त्यांची विचारधारा ओळखली जायची. कुळाचार ओळखला जायचा. आता हे काही राहिलंच नाही. आपण जे म्हणतो ना, आधुनिक झालो आपण, आधुनिक. तर नेमकं कशा पद्धतीचे आधुनिक झालो आपण? म्हणजे भौतिक साधनानं आधुनिक झालो असं म्हणायला हरकत नाही. परंतु माणूस म्हणून, समाज म्हणून ज्या साधन संपत्तीनं, विचारांच्या देवाणघेवाणीनं आणि विचारांच्या समृद्धतेनं आपण आधुनिक व्हायला पाहिजे होतं, ती आधुनिकता आपण संपवलेली. म्हणजे एकीकडं एक गोष्ट प्राप्त करण्यासाठी जे पिढ्यानपिढ्या आलेले आपल्यावरचे जे संस्कार होते, आदर होता, समाजामध्ये वागण्याची, चालण्याची, राहण्याची जी पद्धत होती, ती आपण संपवून टाकली. आता याला कारणीभूत फक्त काय माहिती का? 3 घटक फार महत्वाचे कारणीभूत. एक, स्वतः पालक. दुसरं, समाज. आणि तिसरं, सरकार. या 3 गोष्टी कुठल्याही समाज व्यवस्था निर्मितीसाठी फार महत्वाच्या असतात. पालक यासाठी कारणीभूत आहे, कारण पालक हा म्हणजे त्याच्या मुलांना एक तर तो काय करतो, LKG UKG पासून त्याला माझा मुलगा गुणवत्तेमध्ये सरस राहिला पाहिजे, यासाठी त्या प्रशिक्षणाकडे जातो. मग त्या मुलाला सकाळी उठल्यानंतर वड 3ऱ्या-4थ्या वर्षापासून काय लागते, पाठीवर दप्तर घ्यायचं, पेन्सिल घ्यायची, साहित्य घ्यायचं आणि शाळेमध्ये जायचं. तिथून आला की त्याला एखादी ट्युशन लावलेली असते. म्हणजे त्याचं बालपण संपलंय, की गल्लीतील मुलं, आजूबाजूची मुलं यांच्यामध्ये जे सहजीवन आहे ते मुलांचं संपलं. बरं, दुसरी गोष्ट, ही मुलं पूर्वी खेळताना, बागडताना फक्त मुलांमध्येच खेळत होती का? त्यांचा सहवास एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीसोबत यायचा, त्यांचा सहवास एखाद्या आजोबाच्या वया समान माणसासोबत यायचा. मग त्यामधून काही आधाराच्या गोष्टी त्याला शिकायला मिळायच्या. काही चुकलं तर ती माणसं त्याला ती समजून सांगायची आणि ती मुलं ऐकायची, त्या पद्धतीनं आचरण करायची. म्हणजे बरेचसे संस्कार हे आपल्याला समाजातून आणि आजूबाजूच्या परिस्थितीतून विना प्रयत्न, विना खर्चिक पूर्वी मिळत होते. ती व्यवस्था आता संपली ना, कारण त्याचं लाईफस्टाईल असं झालं त्या मुलाचं जन्माल्यानंतर. शाळा, क्लासेस, अभ्यास. मग आता ह्या पुस्तकी जीवनामध्ये रमण्यासाठी किंवा त्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये रमावं, ही अपेक्षा प्रत्येक पालकाची. त्याने गुणवत्ताच धारण केली पाहिजे, ही अपेक्षा प्रत्येक पालकाची. बरं, शाळेमध्ये पण त्या व्यतिरिक्त दुसरं काय आता सांगितलं जात नाही, शिकवलं जात नाही. एखादा जर ऑफ तास असला आणि तो शिक्षक जर अशा सामाजिक संस्काराच्या गोष्टी जर सांगायला लागला, तर आता विद्यार्थी काय म्हणतात माहिती का? सरांनी टाइमपास केला, आमचा वेळ वायाला घालवला. म्हणजे विद्यार्थ्याची सुद्धा आता शिक्षकाकडून इतर नॉलेज घेण्याची अपेक्षा नाहीये. म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं जर शिक्षक सांगायला लागला, तर मुलं त्या शिक्षकाला काही येत नाही असा समज करून घेत आहेत. म्हणजे जे पालकाची अपेक्षा तीच विद्यार्थ्याची राहणार. त्याच्यामुळं पुस्तकाच्या व्यतिरिक्त त्यानं ग्रहण करावं ही त्याची मानसिकता राहिलेली नाही. म्हणजे एकीकडं हा समाज आहे, दुसरीकडं समाज दुसरा कुठला आहे, की ज्या मुलांना शिक्षणच मिळत नाही किंवा शिक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुम्ही जी म्हणता त्या पद्धतीची जी काही आज घटना आलेली आहे, की त्या घटनेमध्ये एका मुलानं शिक्षकावरती चाकू हल्ला केलेला आहे. म्हणजे हे काही एकदा झालेलं नाही, असं अनेकदा होतंय.
तुम्ही पहा, आजकाल जर बघितलं ना तर शाळेच्या समोर, शाळा सुटल्यानंतर कमीत कमी 30-40 मुलं रिकाम टेकडे किंवा त्याच शाळेचे आजी माजी विद्यार्थी टाइमपास करताना, छेडछाड करताना, शिक्षकावरती टॉन्टिंग करताना आपल्याला दिसतात. म्हणजे जी आदरयुक्त भीती होती ती या पिढीमधून संपलेली. ज्या पिढीला स्वतःच्या आईवडिलाविषयीच काही भावना राहिलेल्या नाही, बरोबर का, काही संवेदना राहिलेल्या नाही, ती मुलं शिक्षकांचा आदर कुठून करणार आहेत आता? म्हणजे आपण जे म्हणतो ना की गुरु शिष्य परंपरा, त्याचा अस्त या व्यवस्थेनं केलेला आहे. आणि त्या व्यवस्थेचा अस्त करण्यामध्ये महत्वाची भूमिका आधी पालकांनी निभावलेली. आणि दुसरी भूमिका, जी साधनं आज लहान मुलांना आपण लाडानं दिलेली आहेत लहानपणापासून, ती म्हणजे मोबाईल. मोबाईलमध्ये व्यस्त झालेली पिढी आता. अनेक मुलं, त्यांना स्मृतिभ्रंश व्हायला लागलाय अति मोबाईल वापरल्यामुळं. अनेक मुलांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे. आणि जागोजागी एकटक ते मोबाईल पाहिल्यामुळं म्हणजे त्यांचं तर शारीरिक नुकसान झालेलंच आहे, मानसिक नुकसान तर झालेलंच आहे, परंतु विकृती आणि विकृत मानसिकता फार मोठ्या प्रमाणामध्ये उदय पावत आहे. आणि त्यामधून अनेक अनुचित घटना घडलेल्या आहेत की त्याचंही वाच्यता करणं या ठिकाणी योग्य सुद्धा नाही. मग इतके मोठे भयंकर प्रकार झालेले. मग याच्यावरती समाज म्हणून, पालक म्हणून कुणीही म्हटलं नाही की ही साधनं आता आपण वापरणं बंद केलं पाहिजे. कळतं सगळ्याला, परंतु त्यातून बाहेर यायला कुणीच तयार नाही. मग अशी एक परिस्थिती. मग आता ती कालची जी घटना घडली त्यामधला जो मुलगा आहे तो साधारण म्हणजे गरीब परिस्थितीतला आहे. गरीब परिस्थितीतला असून तो नापास झाला. नापास झाल्यानंतर मी कुठं कमी पडलो ह्याचं आत्मपरीक्षण करणारी आताची पिढी नाही. आताची पिढी ही दुसऱ्यांना दोष देणारी पिढी आहे. म्हणजे मी जरी चुकलेलो असलो तर मी चुकलेलो नाही, माझं जे काही नुकसान झालेलं आहे किंवा माझ्या हातून जी चूक झाली त्याला जबाबदार दुसरे आहेत. म्हणजे दुसऱ्याला जबाबदार धरणारी आजची पिढी आहे. मग ती जबाबदार कुणाला धरणार? मी अपयशी झालो याचा दोष पहिल्यांदा ते पुरं आपल्या आईवडिलांना देतात. नंतर दुसरा दोष शिक्षकांना देतात की नाही, शिक्षकांनीच नीट शिकवलं नाही म्हणून मला पास होता आलं नाही, म्हणून मला अभ्यासात मार्क कमी पडले. बरोबर आहे का नाही? आणि त्याही पुढे जाऊन जर ती पोरं नोकरीला नाही लागली, व्यवसायामध्ये यशस्वी नाही झाली, तर दुसरा दोष ती कोणाला देतात माहिती का? व्यवस्थेला दोष देतात की नाही, मला पूर्ण परिस्थितीच नव्हती, मला आर्थिक भांडवल उपलब्ध झालं नाही, बँकांनी मला कर्ज दिलं नाही किंवा शासनाने मला नोकरी दिली नाही. म्हणजे पर्याय शोधायला लागली ही पिढी. स्वतः म्हणजे खूप हुशार आणि टॅलेंटेड असे समजून दुसऱ्याला दोष देणारी ही पिढी निर्माण झालेली. जसं मी सांगितलं की पालक जबाबदार आहे, परिस्थिती जबाबदार आहे. आता त्या मुलावरती परिस्थिती काय होती की तो साधारण परिस्थितीतला होता, आई भांडे घासत होती, परंतु त्यांनी दोष कोणाला दिला? शिक्षकाला दिला. मग एकतर त्याची परिस्थिती नसताना तो शिकत होता आपण, परंतु त्या परिस्थितीमध्ये शिकत असताना त्याचं लक्ष अभ्यासावरती नव्हतं. आपण आपली परिस्थिती नाही, आपण चांगला अभ्यास करावा आणि चांगल्या गुणवत्तेनं पास व्हावं, ही मानसिकता त्याच्यामध्ये दिसून येत नाही. याचा अर्थ त्याची साथ संगत ही वाईट असणार किंवा ज्या परिस्थितीमध्ये तो वाढत आहे त्या परिस्थितीमधलं वातावरण आजूबाजूचं हे चांगल्या विचाराचं नव्हतंच ना. कारण त्याने हातामध्ये ज्यावेळी चाकू घेतला याचा अर्थ काय की तो गुन्हेगारी पार्श्वभूमीकडं, डॉनगिरीकडं किंवा दादागिरीकडं वळणारी पार्श्वभूमी त्याच्या बाजूकडे 100% असणारच आहे. आणि मग चाकूच्या किंवा दहशतीच्या जीवावरती प्रश्न सुटतात ही मानसिकता त्याची झालेली. म्हणजे त्याची समज तिथपर्यंतच प्रगत होऊ शिकली शाळेमधून. मग त्याला शिक्षक कसा जबाबदार? मग त्याला जबाबदार आहे सरकार. बरोबर आहे की नाही? सरकार यासाठी जबाबदार आहे कारण या देशामध्ये गरिबांना शिक्षणच राहिलेलं नाही. म्हणजे मजुरी करणाऱ्या माणसाचा संघर्ष आता पोटासाठी फार कमी आहे, शिक्षणासाठी जास्त आहे. कारण जगण्यासाठी जास्त पैसे लागत नाही, शिक्षणासाठी जास्त पैसे लागतात. बरोबर आहे का? एक मजुरी करणाऱ्या माणसाचा आपण 4,000चा जरी किराणा काढला ना
तर फार झालं तर 50-60 हजारामध्ये त्याचं वर्षाचं खायचं भागतंय. परंतु त्याच विद्यार्थ्याला जर ट्युशन लावायची झाली ना, तर आज ट्युशनची म्हणजे शाळेतल्या ट्युशनचं शुल्क किती झालेले? 30,000 40,000 शैक्षणिक शुल्क आहे. हं? मग आता ती ट्युशन लावू शकतं का मजुरी करणारा त्याचे पालक? नाही. बरोबर आहे की नाही? मग त्याला ज्या वयामध्ये शिकायचंय त्यावेळेस तो कंपॅरिझन करतो, की माझ्या वर्गातल्या दुसऱ्या मुलांना ट्युशन आहे. हं? त्यांना महागडे दप्तर आहेत, त्यांना महागडे कपडे आहेत, त्यांना यायला जायला सायकल आहे, कोणाला स्कूटी आहे, माझ्याकडे काय? म्हणजे त्यांनी दोष कोणाला दिला? परिस्थितीला दोष दिला, व्यवस्थेला दोष दिला. मग ही व्यवस्था कोणी निर्माण केली? शासनाने निर्माण केली. का निर्माण केली? कारण शासनानं या शैक्षणिक सुधारणा करीत असताना त्या विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आता जी नवीन शिक्षक भरती होते ती कुठं मन लावून केलेली आहे? पैसे घेऊन केलेली आहे प्रत्येक संस्था चालकांना. म्हणून विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र समजणारी शिक्षकांची पिढी आता नाहीये. मग त्या विद्यार्थी त्याच्यामध्ये गुंडगिरीची वृत्ती आहे, खोडकर वृत्ती आहे, समजूतदारपणा आहे. हे जे विद्यार्थ्यांचं बालमनाचं मानसशास्त्र आहे ते आताच्या शिक्षकांना समजतंय का? नाही. ते काय करतात? तासावर येतात, आपल्या तासात जेवढं शिकवायचं तेवढं शिकवतात, निघून जातात. काय? कारण जास्तीचं बोलावं, जास्तीचं काय करावं तर ते इतर स्टाफला आवडणार नाही, संस्था चालकाला आवडणार नाही. आणि जर सरकारी शाळा असेल तर सरकारी शाळेतल्या मास्तराच्या मागे इतरच दुसरे कामं जास्त आहेत. म्हणजे राजकारणाची कामं जास्त, प्रशासनाची कामं जास्त आणि शिकवणं कमी. मग यामधून या विद्यार्थ्यावर एक प्रकारे अन्यायच होतोय ना. मग हा अन्याय करणारं कोण आहे? शासन आहे. कारण शासनाला शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आताचे सगळे सत्ताधारी हे फक्त भ्रष्टाचाराकडे लक्ष देणार आहे. आणि म्हणून आपला समाज, आपली व्यवस्था ही कुठल्या मार्गाने चाललेली आहे, किती विध्वंसक मार्गाने चाललेली आहे, त्याच्यावरती उपाययोजना करणं, त्यासाठी तसे तज्ज्ञ मंडळी नियुक्त करून समाजाचं मानसशास्त्र अभ्यासणं आणि त्यावरती कार्यक्रम उभा करणं आज दिसतंय का? नाही दिसत. कुठंच उपक्रम तसे दिसत नाही. म्हणजे शिक्षकांना प्रशिक्षण वर्ग आहेत, त्यांनी कसं शिकवावं म्हणून, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं यासाठी कुठं प्रशिक्षण वर्ग आहेत, विद्यार्थ्यांनी कसे संस्कार असावेत त्यांच्यामध्ये यासाठी कुठं प्रशिक्षण वर्ग आहेत. म्हणजे जे नोकरीला लागलेत आता, ज्यांचं अर्ध्यापेक्षा वय झाले, त्यांच्यासाठी परीक्षा आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग. पण विद्यार्थ्यासाठी काय? संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी त्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंग वर्ग होणं आवश्यक आहे. बरोबर? मग ते काउन्सिलिंग विद्यार्थ्याचं पण पाहिजे आणि पालकाचं पण पाहिजे, तरच चांगला समाज निर्माण होईल ना. नुसता एक शिक्षकच चांगला निर्माण केला आणि बाकीचा सगळा समाज वायाला गेलेला, काय साध्य होणार? काहीच नाही होणार. म्हणून आज जे काय वर्तमानपत्रातून किंवा सोशल मीडियातून, न्यूज चॅनल्समधून ज्या वेगवेगळ्या घटना कानावर येत आहेत, ते विद्यार्थ्यांच्या अशा हल्ले करण्याच्या असतील किंवा विध्वंसक प्रकार करण्याच्या असतील, मुलींना छेडछाड करण्याच्या गोष्टी असतील, या सगळ्या विकृतीचं मूळ इथली शिक्षण व्यवस्था आणि ती व्यवस्था चालवणारं इथलं शासन, प्रशासन आणि सत्ताधारीच आहे. काय? कारण काय की पालकासमोर सुद्धा दुसरा पर्याय नाही ना हो. कारण शिक्षण घेतलं तरच उद्याच्याला नोकऱ्या आहेत, संधी आहेत आणि खाजगी कंपन्यामध्ये देखील रोजीरोटीचा प्रश्न सुटण्यासाठी नोकऱ्या आहेत. बाकीचं काहीच नाही. आता शेतीमध्ये कोणी जात नाही. पूर्वी कसं होतं, नाही इकडं गेलं तर शेतीमध्ये तरी आपलं पोट भरता येईल. परंतु आता शेती ही पोट भरण्याचं साधन राहिलेली नाहीये. त्यामुळं लोकांच्या समोरची जगण्याचे पर्याय संपलेले आहेत. आणि जगण्याचे पर्याय ज्यावेळेस संपतात ना, त्यावेळेस माणूस उदार होतो. त्याला कशाची भीती राहत नाही. त्याला कुठलंही तत्व, कुठलाही विचार त्याला अडवू शकत नाही. आणि मग एक तर मी जगेल, नाही तर दुसऱ्याला मारेल, याच दोन पर्याय त्याच्यासमोर असतात किंवा याच दोन भूमिका त्याच्यासमोर असतात. आणि अशा भूमिकेमध्ये समाज जात असताना आपण कोणीही काही करू शकत नाही. याच्यावरती सर्वांगीण चिंतन होणं गरजेचं आहे आणि पर्याय शोधणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. धन्यवाद.